मॉर्निंग. राठोड अकॅडमी ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपण वर्ग 9वा 6वा धडा अर्थनियोजन हा सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये थेरी पार्ट आणि सोडवलेली उदाहरणं आपण सोडून घेतलेली आहे. आज आपण सराव संच 6.1 सुरू करणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न, चला सुरू करू आपण. सोपे प्रश्न आहेत, थोडं डोकं लावायचं, विचार करायचा, पद्धतशीर समजून घ्यायचं आणि सोडवायचं. अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते. अलका नावाची मुलगी आहे, तिला काहीतरी रक्कम पाठवलेली असते, त्या रकमेतून ती 90% रक्कम खर्च करते. पुढे म्हणतात आणि महिना 120 रुपयांची बचत करते, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. जे काढायला लावले त्याला आपण एक्स मानू. समजा अलकाला पाठवलेली रक्कम बरोबर एक्स रुपये मानू आपण. पाच सोपे. आपल्याला जे मुद्दल आहे, थोडक्यात पाठवलेली रक्कम म्हणजे थोडक्यात मुद्दल आपल्याला काढायचे. तर आपल्याला माहिती नाही किती पाठवतात ते. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिचा खर्च आहे त्या पाठवलेल्या रकमेच्या 90%. ह्याचा अर्थ असा की आपण ह्याला असं लिहू शकतो, 90/100 एवढी रक्कम ते खर्च करते. आणि राहिलं काय मग आता, तिची बचत एक आहे. बचत आहे 120 रुपये. चला, आपल्याला दिलेली माहिती ही आहे. आता आपल्याला काढायचे काय, मुद्दल काढायचे. ना आपल्याला माहिती आहे मुद्दल म्हणजे, आता तुम्हाला जे काढायचे तेच आपण लिहिणार आहोत. थोडक्यात मुद्दल बरोबर खर्च अधिक बचत. हे सूत्र आपण आलटून पालटून कसे तयार करू शकतो. समजा आपल्याला खर्चाचं सूत्र बनवायचंय. खर्च बरोबर काय होईल मग, मुद्दल वजा हे इकडे गेला वजा बचत. बचत बरोबर काय होईल मग, खर्च बचत बरोबर आपलं हेच बचत बरोबर मुद्दल वजा खर्च. या पद्धतीने आपण सूत्र बनवू शकतो. आणि आता सध्या मुद्दल बरोबर काय आहे, खर्च अधिक बचत. अशा पद्धतीने आपण तीन वेगवेगळ्या टर्मचे 3 वेगवेगळे सूत्र तयार करू शकतो. आता दिलेल्या माहितीवरून आपण इथं टाकून देऊ. इथं मुद्दल म्हणजेच आपलं काय एक्स आहे, खर्च म्हणजे आपला आहे इथं एक्स गुणिले 90/100, एक्स गुणिले 90/100 आणि तुमची बचत आहे 120. आता सोडून घेऊ. हे शून्य कटले. ह्या 9 ने x गुणलं ते झाले बघा 9x आणि छेदामध्ये 10. इकडं अधिक 120 आणि इकडं आहे x. आता इथं एकतर इथं सोडून घ्या किंवा ह्या x वाल्या टर्मला इकडे आणा. कसे केलं तरी चालतंय. ह्याला इकडे आणलं इथं सोडवलं तरी चालतंय किंवा इथं सोडवलं तरी चालतंय. तर आपण काय करू, ह्याला इकडे आणू. x हे वजा 9x छेद 10 बरोबर 120. ह्या दोघांचा गुणाकार होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन काहीच नाही म्हणजे एक असतो तिथं. दोघांचा गुणाकार 10x वजा 9x छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार 10 बरोबर 120. दोघांची वजाबाकी x हे ह्याच्या गुणाकारात जाते म्हणजेच 120 गुणिले 10 बरोबर 1200 रुपये ही त्याची काय असेल रक्कम. म्हणजे इथे लिहायचं अलकाला पाठवलेली रक्कम बरोबर 1200 म्हणजे 1200 रुपये आहे.
अशा पद्धतीनं सविस्तर सोडवून घ्यायचं. ठीक आहे. आपल्याला सांगितलेलं आहे सुमित नावाचा व्यक्ती आहे, तो 50,000 रुपये एका खाद्यपदार्थाच्या व्यवहारामध्ये गुंतवतो. म्हणजे त्याचं भांडवल आहे 50,000 रुपये. कोण आहे तो? सुमित. आणि त्याला 20% त्या व्यवसायामध्ये तोटा होतो. आपण काय केलं मग? तोटा काढला त्या रकमेमध्ये. तर 50,000 गुणिले 20/100. इथं पहा, हे 2 शून्य कटले, इथला 1 शून्य, इथला 1 शून्य, आणि 5,000 गुणिले 2 म्हणजे 10,000. तर त्याला झालेला तोटा आला आपला 10,000 रुपये. आता उरलेली रक्कम म्हणजे जी गुंतवलेली रक्कम होती त्याच्यातून तोटा वजा करायचंय. ते 50,000 वजा 10,000 ते राहिले आपले 40,000 रुपये. आता त्या 40,000वर त्यांनी दुसरा व्यवसाय केला, तो होता मिठाईचा व्यवसाय. त्याच्यामध्ये त्यांनी 40,000 रुपये गुंतवले, त्याला झाला नफा 5%. आपण नफा काढला झालेल्या रकमेमध्ये, तर तो 40,000 म्हणजे 5/100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 5 न 400 ला गुणलं, ते आले 2,000. म्हणजे झालेला नफा किती झाला तुमचा? 2,000 रुपये. आता तयार झालेली रक्कम जी आहे ती काय राहणार आहे? गुंतवणूक अधिक नफा, म्हणजे 40,000 अधिक 2,000 म्हणजे ते झाले तुमचे 42,000 रुपये. आता ह्या 42,000 आपल्याजवळ आता उरलेली रक्कम आहे आणि त्याची गुंतवलेली रक्कम होती 50,000 रुपये. आता झालेला जी आलेली रक्कम आहे त्याच्यापेक्षा जी गुंतवलेली रक्कम मुळात होती ती जास्त असल्यामुळं त्याला काय झालेलं आहे? तोटा झालेला आहे. तोटा काय? तर गुंतवणूक वजा जमा झालेली रक्कम. 50,000 मधून 42,000 काढले, आपलं राहिलं किती? 8,000 रुपये. तर आता आपला जे झालेला तोटा आहे ते 8,000 आहे. आता आपल्याला मूळ रकमेवर शेकडा तोटा काढायचा. मूळ रक्कम जी होती आपली 50,000, म्हणजे शेकडा तोटा बरोबर ही मूळ आपले झालेला तोटा म्हणजेच 8,000 किती रुपयावर झालेला आहे? 50,000 रुपयावर गुणिले 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 5 1 5, 5 1 5, 5 सक 30. म्हणजे शेकडा तोटा झाला तुमचा 16. आता इथं हेच आपल्याला शोधायचं होतं. त्यांनी सांगितलं होतं शेकडा नफा किंवा तोटा काढा, तर ते आलं 16. ठीक आहे. गुड मॉर्निंग. आज आपल्याला 6.1 मधला तिसरा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न आहे, निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. निखिल नावाचा व्यक्ती आहे. निखिलचा खर्च दाखवलेला आहे इथं. खर्च त्याच्यात 1 नंबरला दिले मुलांच्या शिक्षणासाठी झालेला खर्च. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मासिक उत्पन्नाच्या किती टक्के करतात? 5%. सराव संच 6.1 मधला तिसरा प्रश्न चालू आहे. पुढे प्रश्न आहे, 14% भाग शेअर्स मध्ये गुंतवला. 2 नंबर मध्ये 14% शेअर्स मध्ये गुंतवला. त्यानंतर 3% भाग बँकेत ठेवला. तिसरा पॉइंट आहे 3% बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. आणि चौथा पॉइंट आहे 40% दैनंदिन खर्च.
पुढं आहे गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरलेली रक्कम बरोबर 19,000 रुपये. तर मासिक उत्पन्न काढा. तर आपण हे प्रत्येक गोष्टी आहे ना मासिक उत्पन्नामधूनच झालेले आहेत बरं का. तर शेवटी आपल्याला काय काढायला लावलेलं आहे मासिक उत्पन्न आपल्याला शोधायचंय. त्यालाच आपण काय करू मासिक उत्पन्न बरोबर x मानू. x रुपये मानू. 14% म्हणजेच मासिक उत्पन्नाच्या 14%. 3% म्हणजेच मासिक उत्पन्नाच्या 3%. आणि हे 40% म्हणजेच मासिक उत्पन्नाच्या 40%. ह्याचा अर्थ असा आता आपण प्रत्येकाच्या ठिकाणी हे जे काही आपण तयार केलेले आता समीकरण तिथं x ठेवणार आहोत. आणि ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे तुमचं हे उत्तर असणार आहे. म्हणजे टोटल किती खर्च आहे टोटल त्यांना मासिक त्यांचं उत्पन्न किती आहे x रुपये. ह्याच्याच 5% शिक्षणात, ह्याचाच 14% शेअर्स मध्ये, ह्याच्याच 3% बँकेत, ह्याच्याच 40% त्याचा दैनंदिन खर्च. तर हे जे काही सगळे आहेत यांची सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमचं काय असणार आहे हे x म्हणजे मासिक उत्पन्न असणार आहे. तर लिहित असताना आपण लिहिणार कसं दिलेल्या माहितीवरून x म्हणजेच मासिक उत्पन्न समोर लक्ष द्या. मासिक उत्पन्न काय असणार आहे मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणजेच x गुणिले 5/100 अधिक शेअर्स मध्ये गुंतवलेले x गुणिले 14/100 अधिक त्यानंतर ना बँकेत ठेवलेले x गुणिले 3/100 आणि हे आपले किती आहेत हे दैनंदिन खर्च 40% म्हणजे x गुणिले 40/100 आणि आपल्याजवळ उरलेली रक्कम एक आहे ना ही 19,000 म्हणजे ती काय होईल मग त्याच्यामध्ये 19,000 सुद्धा ऍड होईल. आता ह्याला सोडवायचं आहे त्या पूर्ण समीकरणाला. जे मासिक उत्पन्न आहे त्याच हे 5%, हे 14%, हे 3%, हे 40% आणि हे उरलेली रक्कम 19,000. तर याला सोडवत असताना पहा लक्षात घ्या हे 5x होतील, हे 14x, हे 3x, हे 40x आणि छेदात 100 काय आहे कॉमन आहे. तर ते एकदाच लिहायचे म्हणजेच काय होईल बघा x बरोबर 5x अधिक 14x अधिक 3x अधिक 40x आणि ह्या सगळ्यांच्या छेदात 100 असल्यामुळं ते 100 एकदाच घ्या आणि इकडं अधिक 19,000 जशाला तशी. झालं सोपं आहे. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आणि हे 100 ह्या आधी ह्यांना सोडून घेऊ पुन्हा घेऊन जाऊ. आधी हे वर्षांची बेरीज करून घ्या. x ला x 5 आणि 14 19 19 आणि 3 22 22 आणि 40 62 बरोबर 62 x छेद 100 अधिक हे 19,000. आता एक काय करा एक तर ह्या x ला इकडे आणा. x ला इकडे आणलं तर आपण इथंच काटछाट करून ते x ची व्हॅल्यू काहीतरी तयार करू आणि 19,000 इकडे घेऊन जा. ह्याला जर इकडे घेऊन गेलो तर काय होईल ते वजा होणार आहे. मग आपण काय करू ह्याला इकडे घेऊन जाऊ
नाहीतर जागेवर जरी ठेवलं याला इकडे आणलं तर यांची कॅल्क्युलेशन होणार आहे, मायनस होईल ते. पण सोपं करण्यासाठी आपण ह्याला इकडे घेऊन जाऊ, म्हणजेच काय होईल 19,000 हे कोणते झाले वजा झाले बरोबर. हे 62x भागिले 100 आणि हे जे आहे ते इकडे आल्यावर वजा x, ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 घ्या. ह्या दोघांचा गुणाकार 62x, ह्या दोघांचा गुणाकार वजा 100x आणि छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार 100 आणि हे वजा 19,000 जशाला तसे. त्याला हे ह्याच्या गुणाकारात जाणार आहे, हे ह्याच्या गुणाकारात आणि 100 मधून 62 गेल्यावर किती राहतात 38 बरोबर आहे. हे इकडे दिले म्हणजेच काय झाले तुमचे वजा 19,000 गुणिले 100, ह्या दोघांची वजाबाकी वजा 38 x राईट. हे वजा आणि हे वजा गेले ढगात. आता x ची व्हॅल्यू काढायची, 38 आपल्या ह्याच्या भागाकारात जाणार आहे म्हणजे x बरोबर हे 19,000वर आता हे 2 शून्य वाढून टाकू आपण, म्हणजे थोडक्यात 19 लाख होतील आणि भागिले 38. 19 एक 19, 19 दोन्ही सॉरी 19 एक 19, 19 दोन्ही 38. हे वरचे 0 0 0 जशाला तसे 5 आणि 5 म्हणजे 1 लाख. 1 लाख भागिले 2 थोडक्यात आपण पुढे लिहू 1 लाख भागिले 2 1 2 पंचे 10 आणि हे वरचे 4 शून्य जशाला तसे म्हणजे x बरोबर आला 50,000 रुपये. म्हणजे त्याचं मासिक उत्पन्न 50,000 रुपये असायला पाहिजे. एकदा चेक करून घ्या, मी तुम्हाला समजून सांगतो. गुड मॉर्निंग. आपलं 6.1 मधला चौथा उदाहरण सुरू आहे. तर प्रश्न आहे, सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले. चक्रवाढ व्याजाचं आपल्याला सूत्र वापरावं लागेल. याच्यात त्यांनी सय्यद भाई आहे त्यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 40,000 रुपये काय केलेले आहेत त्यांनी 2% दराने, ही मुद्दल आहे 2% दर आहे सॉरी 8% दर आहे आणि 2 वर्षाकरता 2 वर्षे. हे कोणता आहे बाबा चक्रवाढ व्याज पद्धतीने. गुंतवले बोललं का मग आता गुंतवलेली रक्कम आपल्याला माहिती आहे 40,000 आहे, दर 8%, वर्ष आहे 2 आणि पुढे म्हणतात श्री फर्नांडिस यांनी 1,20,000 म्हणजे हा दुसरा व्यवहार, हा झाला पहिला व्यवहार. दुसऱ्या व्यवहारामध्ये काय केले श्री फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये कशामध्ये गुंतवलेले आहेत बघा, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले आहेत. आणि त्याला 1,92,000 रुपये परत भेटलेले, 1,92,000 रुपये मिळाले. म्हणजे ही झाली गुंतवणूक त्याची आणि हे मिळालेली रक्कम. आता आपल्याला इथं तर डायरेक्ट
किती फायदा झालाय ते काढता येईल. हे फर्नांडिसचा. सय्यद भाईचा काढून घेऊ आपण. सय्यद भाईचा काय येईल? चक्रवाढ व्याजाने, म्हणजे चक्रवाढ व्याज आपला व्याज बरोबर ते काय असतंय? पी कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक n आणि वजा पीच असते. ह्याला आपण काय करत असतो? हे कंबाईन घेत असतो, म्हणजे थोडक्यात असं तयार होतं. ह्या पी कंसामध्ये हे 1 2 कंस तयार करू, म्हणजे पटकन लक्षात येईल. हे कंसात आणि छोट्या कंसात हे 1 अधिक आर छेद 100 कंसाचा वर्ग आणि वजा 1 अशा पद्धतीची मांडणी करायची. आता याच्यामध्ये पी म्हणजे कोण आहे तुमचं? पी म्हणजे आहे मुद्दल, आर म्हणजे हा दर आणि तुमचं एन म्हणजेच काय आहे? हा काळ आहे. मांडणी करायची आपल्याला. आणि चक्रवाढ व्याजाला आपण आय न दाखवतो, म्हणजे इंटरेस्ट. आय बरोबर पी किती घ्यायचं मग इथं? 40,000 कंसामध्ये छोट्या कंसात परत 1 अधिक आर आहे तुमचं 8 भागिले 100 कंसाचा घातांक. इथं एन घ्यायचा होता आपल्याला, तिथं आपण डायरेक्ट 2 घेतले होते. हे 2 वजा 1 40,000 कंसामध्ये सोडून घ्या. एक तर काटछाट करून घ्या आताच, नाहीतर मग पूर्ण गणित सोडून पुन्हा वर्ग करून काटछाट केली तरी चालते. ह्या दोघांचा गुणाकार 100 अधिक त्याच्या खाली काहीच नाही, म्हणजे 1 म्हणजे त्याचा 8 आणि छेदामध्ये 100 कंसाचा घातांक 2, म्हणजे थोडक्यात मधातला कंस घ्या आहे वर्ग हा बाहेरचा कंस वजा 1. सोडवायचं आहे आपल्याला परत. 40,000 जशाला तसं राहू द्या. ह्या दोघांची बेरीज 108 भागिले 100 आता कंसाचा वर्ग कंस बंद वजा 1. पहा हे 40,000ला 40,000 राहतील कंसामध्ये. इथं आता तुम्ही वाटल्यास ह्या काटछाट करून घ्या, इथं पॉइंट येईल बघा. आणि 108चा वर्ग करा. 108चा वर्ग तुम्ही 108चा वर्ग तुमचा 11,664 यायला पाहिजे. आपण 108चा वर्ग केला 11,664. 2 स्थळांनी इथं दशांश आहे, पण आपलं किती स्थळांनी येईल? 4 स्थळांनी येईल, कारण डबल होणार आहे. मग इथं आला. आता वजा हे 1 या पद्धतीने येईल. बरोबर हे 40,000 दोघांची वजाबाकी 0.1664. आता ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. म्हणजे थोडक्यात काय होईल? 4 न ह्याला गुणून घ्या, पुन्हा त्या दशांशाचा आणि ह्या शून्याचा विचार करा. जसं की 4 चोक 16ला 6 4ला 1 4 सक 24 आणि 1 25ला 5 4 2 4 सक 24 आणि 2 26 26ला 6 4 2 4 1 4 आणि 2 6. आता दिलेल्या ह्याच्यामध्ये किती दशांश आहेत? समजा 4. इकडे 4 0 1 2 3 4 0 दशांश 4 स्थळांनी आहे, तर तो इथे येईल. म्हणजे तुमचं इंटरेस्ट फक्त व्याज किती आला? 6,656 रुपये. म्हणजे तुमची मुद्दल किती होती? तुमचा मुद्दल किती होता तुमचा? 40,000 रुपये. आणि त्याच्यावर तुम्हाला व्याज किती भेटला? 6,656. आता ह्याच्यामध्ये बघा गुंतवणूक केलेल्या ह्या व्यवहारामध्ये आपण पुढे काढू. ह्याच्या एवढं लिहून घ्या. पहा आपलं आलेलं व्याज काय आहे? 6,656. तर ते सय्यद भाईचं आता आलेलं व्याज आहे. पण आपल्याला
त्यांची मुद्दल जे आहे त्याच्यावर किती टक्के व्याज आपल्याला जास्त भेटले ते काढावं लागेल, म्हणजे शतमान, टक्केवारी. तर इथे लिहायचं शेकडा थोडक्यात झालेला नफाच आहे. शेकडा नफा बरोबर जी मुद्दल आहे ती मुद्दलवर हे एवढे रुपये, म्हणजे मुद्दलवर सॉरी किती पैकी भेटलेले 40,000 पैकी किती भेटलेले 6,656 गुणिले 100 असं आपण त्याची टक्केवारी काढू शकतो. हे 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, 4 न भाग घाला, 4 एक 4, 4 एक 4, 2 उरले, 4 सक 24, परत 2 उरले, 4 सक 24, 1 उरला, 4 चोक 16. तर हे झालं तुमचं. हे 2 स्थळ आणि इथं दशांश घ्या, कारण हे 2 शून्य कटले, इथं दशांश आला, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 16.64%. हे काय झालं त्याचं शेकडा नफा झाला. कुणाचा? सैयदचा. आता फर्नांडिसचं काय होतं? गुंतवणूक 1,20,000, मिळालेली रक्कम 1,92,000. झालेला नफा काढू आपण. झालेला नफा किंवा फायदा आपण म्हणू शकतो त्याला. तर 1,92,000 मधून त्याला 1,20,000 गुंतवणूक काढली आपण. किती राहिले मग आता 72,000 रुपये. बरोबर आहे का? आता 72,000 रुपये किती रुपयावर भेटलेले? 1,20,000 नफा भेटलेला आहे. तर आपण मग झालेला नफा काढू. इथं झालेला नफा म्हणण्यापेक्षा शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर हे 72,000 रुपये नफा झालेले. किती रुपयावर झालेले? 1,20,000 गुणिले 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 12 एक 12, 12 सकम 72, 12 शून्य शून्य, म्हणजे 60% नफा झाला. मग आता तुम्हीच सांगा 60% जास्त की 16.64% जास्त? 60% जास्त. मग कोणाचा व्यवहार फायदेशीर झाला? लिहायचं शेवटी श्री फर्नांडिस नाही नाव ते फर्नांडिस यांचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला किंवा आहे. उदाहरण आहे समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाज कार्यासाठी दिले. बोल नका. 5चं उदाहरण आहे उत्पन्नाच्या 3% समाज कार्यासाठी दिले. बोल नका. पुढे म्हणतात 90% उत्पन्न खर्च केला. खर्च आहे 90% आणि तिच्याकडे 1,750 रुपये शिल्लक, म्हणजे बचत 1,750 रुपये. तर त्याचं मासिक उत्पन्न काढायचंय आपल्याला. मासिक उत्पन्न काढायचंय, तर जे काढायचे त्यालाच आपण X रुपये मानू. आता आपल्याजवळ एक सूत्र आहे. जी गुंतवणूक असते किंवा आपलं गुंतवणूक म्हणण्यापेक्षा जे उत्पन्न असते ते म्हणजेच काय असणार आहे तुमचं? खर्च अधिक बचत. बरोबर आहे. आता झालेला खर्च थोडक्यात काय 90% आणि हे 3% जे गुंतवलेले ते पण ते खर्चामध्येच येणार आहेत. म्हणजे आपलं हे टोटल जे आहे ते आणि उरलेली बचत यांची बेरीज करणार आहोत आपण, तेव्हा आपल्याला उत्पन्न भेटून जाते. मग आपण उत्पन्नाला काय म्हणलंय? X. खर्च तुमचं 90%. 90% म्हणजे कशाच्या 90%? उत्पन्नाच्या. ह्यालाच आपण काय लिहू शकतो? 90
गुणिले एक्स भागिले 100 थोडक्यात असं. तेच इथं आपण मांडणी करणार आहोत. 90 गुणिले एक्स भागिले 100. त्यानंतर ना तुमचं हे 3% समाज कार्यासाठी ते पण काय होईल, 3% म्हणजे तुमचं ते काय होईल, 3 गुणिले एक्स भागिले 100. तर 3 गुणिले एक्स भागिले 100 आणि बचत तुमची आहे अधिक 1750 रुपये. अशा पद्धतीने मांडणी करायची. आता याला सोडून घेऊ आपण. हे एक्स ला एक्स राहतील, हे होतील 90 एक्स अधिक 3 एक्स आणि छेदामध्ये छेद समान आहे म्हणून 100 हे अधिक 1750 जशाला तसे. आता ह्या एक्स ला इथं आणा, ह्याला तिकडे घेऊन जा. डोक्यात यायले, ह्याला इकडे घेऊन जायचं म्हणजे काय होईल बघा, एकतर ह्याला इकडे घेऊन जा किंवा ह्याला इथं आणा आणि ह्याला इकडे घेऊन जा, म्हणजे सेपरेट करायचं, बाजूला घेऊन जायचं. त्यांना एक्स वाली टर्म आपण वाटल्यास काय करू, त्या लोकांना इथं आणू. एक्स हे जशाला तसे इथे येणार आहेत म्हणजे 90 आणि 3 93 एक्स भागिले 100 हे इकडे येणार आहेत म्हणजे ते वजा होतील. वजा 93 एक्स भागिले 100 बरोबर इकडे 1750 जशाला तसे. हे 100 आणि ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 100 आणि एक्स चा गुणाकार 100 एक्स हे वजा या दोघांचा गुणाकार वजा 93 एक्स आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार 100 बरोबर 1750. या दोघांची वजाबाकी 7 एक्स हे 100 ह्याच्या गुणाकारात जातील. 1750 गुणिले 100. आता एक्स बरोबर होईल हे होतील बघा 1,75,000 भागिले 7. या दोघांचा गुणाकार किती येईल, ते 2 शून्य वाढतील म्हणजे 1,75,000 भागाकारात इथले 7 आले. 7 1 7 7 दोन्ही 14 राहिले किती 3 7 5 35 हे 3 शून्य दशाला तसे म्हणजे एक्स बरोबर किती आलं, एक्स बरोबर आलं 25,000 रुपये. म्हणजे थोडक्यात समीराचा मासिक उत्पन्न बरोबर 25,000 रुपये आहे असं लिहून टाकायचं. ठीक आहे.